Hello everyone, I'm Yatish Kuril, founder of Yatish Management Show. I welcome you all. And I'm speaking in another language also. मी तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो. ह्या शो मध्ये नॉर्मली आय इन्व्हाइट successful faculties, distinguished faculties, entrepreneurs and experts from the industry who speak on best practices used in the companies, then ideas, research and insight for small medium enterprises and family managed businesses. आजच्या शो मध्ये आमच्याकडे आमचे गेस्ट स्पीकर आले आहे मिस्टर विशाल काले. ते पुण्यामध्ये राहिला आहेत आणि ते आज आपल्या समोर एंटरप्रेन्योरशिप काय असते त्याच्याबद्दल बोलणार आहे, त्याच्यामध्ये काय करायला लागतं त्यांच्यावरती ते आज बोलणार आहे आपल्या बरोबर. तर मिस्टर विशाल काले, तुमचा आमच्या शो मध्ये स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सोबत बोलण्यात मला फार आनंदित वाटत आहे. आज आपण एंटरप्रेन्योरशिप काय असतं त्यावरती थोडासा एक अंदाज घेणार आहे. कारण मी अंदाज ह्याच्याकरता म्हणतोय कारण की हा विषय खरोखर इतका मोठा आहे की 2 दिवस कमी पडतील. पण कमीत कमी मी एक रूपरेखा मांडण्याचा एक प्रयत्न करीने. म्हणजे तुम्हाला जर पुढे अभ्यास करायचा असेल ह्याच्यावरती किंवा तुम्हाला स्वतःच्या धंद्यामध्ये काय करावं लागेल ते विचार करायचा असेल तर मुख्य बिंदू मी तुम्हाला देऊ शकीन. म्हणजे 20-25 मिनिटांहून ह्याच्याहून जास्त काही शक्यता नाही. पण त्याआधी त्या कन्सेप्ट्समध्ये जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक रिअल एक्झाम्पल सांगतो. पुण्यामध्ये एक फार मोठा, पुणे शहराकरता फार मोठा धंदा आहे, येवले चहा. त्या चहाची दुकानं पुण्यामध्ये सगळीकडे फैललेली आहे. मी त्यांचा 2 तासाचा एक लेक्चर अटेंड केला होता गेल्या 2-1 वर्षाआधी. आता त्यावरून मी सुरू करीन म्हणजे तुम्हाला कळले एंटरप्रेन्योरशिप कुठनं सुरू होते. तेव्हा त्यांच्या जन्म डोक्यात आलं की चहाची दुकान उघडायची. तर आधी त्यांनी काय करावं, आपण विचार केला असता की आपण त्या दुकान बघावी किंवा बिझनेस प्लॅन बनवायचा वाटेल ते विचार केला असता. पण त्या माणसाने आधी आपल्या चहावरती फोकस केला. आणि त्याचं म्हणणं असं आहे की 1 ते 1.5 वर्ष त्यांनी फक्त चहावरती रिसर्च केला. वेगवेगळ्या प्रकारांचा चहा सोर्सिंग वगैरे आपली प्रोडक्टवरती फोकस करून तो पक्का केला. मग त्याला स्टँडर्डाइज केलं. कारण की एकदा एक प्रोडक्ट बनवणं आणि तीच क्वालिटी सारखी सगळीकडे एकाच क्वालिटीमध्ये देणं ती वेगळी गोष्ट आहे. त्याच्याकरता एक गूढ ज्ञान लागतो त्या विषयाबाबत. तेव्हाच तुम्ही दरवेळेस तेच काम करू शकाल. उदाहरणार्थ जर गेलं, जर तुम्ही फक्त छोटासा एक एक्झाम्पल घ्या, गॅस चालू करायचा किंवा लाईट स्विच ऑन करायचा, अंधारात तुम्ही लाईट स्विच बरोबर नेमका ऑन करून घेता. यू नेव्हर मेक अ मिस्टेक. वाय? बिकॉज इट हॅज बिकम अ सेकंड हॅबिट. तसा एक गूढ ज्ञान करायला त्यांनी 1.5 वर्ष लावली आपल्या प्रोडक्टवरती. आणि मग जेव्हा लॉन्च केलं त्यांनी, त्यावरून त्यांचा धंदा मग नीट पैकी पुढे त्यांनी पसार. मुद्द्याची गोष्ट ही आपला प्रोडक्ट आणि तो कसं कन्सेप्च्युअलाइज करतो एंटरप्रेन्योरशिप तिथनं सुरू होते. ह्याचा काही संपत नाहीच आहे. कारण की जोपर्यंत धंदा चालतो तोपर्यंत एंटरप्रेन्योरशिप तर चालतच राहील. त्याच्यात काय करावं लागतं, काय नाही करायचं, त्याच्याकरता मी एक छोटासा एक प्रेझेंटेशन केलेला आहे. मी रिक्वेस्ट करतो सरांना, यतीश सरांना की ते प्रेझेंटेशन शेअर करतील आहे. झालं. हा एक पूर्ण मोठा प्रेझेंटेशन आहे. हो दिसतंय मला. थँक्यू सर. मी सुरू करू? हा एक मोठा प्रेझेंटेशन आहे. त्याचा मी मुख्य पॉइंट्स वरतीच आज फोकस करणार आहे. जसं मी सांगितलं, आयडिएशन होऊन सुरू होतो हा प्रवास. त्याचा पूर्ण स्वरूप निर्धारण करणं म्हणजे फक्त हे करणं पुरे नव्हे की मी चहा बनवीन, चहा कसा बनवील, त्याचा टेस्ट काय राहील, त्याची थिकनेस काय राहील, पुष्कळ बिंदू असतात. तो मी प्रेझेंट कसा करीन, ग्लासमध्ये करीन की कपमध्ये करीन, दूध कमी राहील की जास्त राहील की बासुंदी चहा राहील, त्याच्यात पुष्कळशा गोष्टी असतात. त्या चहाचं नाव काय राहणार आहे, ते कसा मी कसं चांगलं दुकान राहील की स्टँडर्ड दुकान राहील की प्लस AC दुकान राहील, कसं दुकान राहील, हे पूर्ण आयडियाच्या स्वरूपमध्ये येतं. पूर्ण स्वरूप निर्धारण करणं, त्याच्यावरती अनुसंधान, विकास आणि विस्तार, त्याच्यावरती रिसर्च करणं, त्याला डेव्हलप करणं नीट. स्वरूप निर्धारण आणि नीट डेव्हलपमेंट मध्ये छोटासा फरक आहे. काय आहे? डेप्थचा फरक आहे.
जर आपण चहाचंच एक्झाम्पल घेऊ किंवा कोणतं बिर्याणीचा कोणताही एक सिम्पल प्रोडक्टचा एक्झॅक्टली त्याचा काय स्वरूप आहे, काय त्याच्यात किती किती फ्लेवर्स टाकायचे, किंवा जर तुम्ही एक पाईप बनवताय तर ते कोणचा स्टील सोर्स कराले, तो पाईप कसा बनवाले, की कोणची क्वालिटीची स्टील राहिले, पूर्ण विकास आणि विस्तार, कुठे विकाले, काय तुमचं मार्केट राहिले, किती प्राइस वरती विकू शकतात, लोक काय करतात आहे ते पूर्ण, बाकी लोक काय करतात आहे हे पूर्ण रिसर्च करून समजून घ्यायचं नीट. आता ह्याच्यामध्ये वेळ किती लागेल हे तुमच्या धंद्यावरती डिपेंड करतं. काही माहिती 15 दिवसात येऊन जातं आणि काही वेळेस तर कंपनी 5-5 वर्ष रिसर्च करत राहते. तर दिस डिपेंड्स अपॉन द स्पेसिफिक बिझनेस यू आर वर्किंग ऑन. मग नेक्स्ट पॉइंट आहे त्या अंतर्गत धारणांची यादी आणि प्रमाणीकरण. हा सर्वात इम्पॉर्टंट बिंदू. सर्वात पहिले आयडियाला पूर्ण डिस्क्राईब करणे, त्याचं पूर्ण रिसर्च करून त्याला म्हणजे एक मार्केटेबल रूपमध्ये, कमीत कमी कागदावरती मार्केटेबल रूप आलं पाहिजे, की फिनिश प्रोडक्टचं प्रारूप, इमॅजिनेशन फुल डिटेलमध्ये. आता हे जे तुम्ही केलंय ह्याच्या अंतर्गत काही अझम्पशन्स असतात. चहामध्ये विचार केला तर तो स्वाद चहा लोक पितात, हाच एक मोठा अझम्पशन आहे. इंडियामध्ये पितात, पण जर अमेरिकामध्ये गेलं तर तिथे लोक कॉफी जास्त पितात. दर बिझनेस प्लॅन मध्ये काही अझम्पशन्स असतात. तुम्ही एक कारचा धंदा सुरू केला तर त्याच्यातही अझम्पशन असतो की ह्या टाईपची कार लोक घेतील. टाटा नॅनो फॉर एक्झाम्पल, त्यांनी अज्युम केलं की 2 व्हीलरची लोक कार ऑटोमॅटिकली विकत घेतील. ते नाही झालं. केलॉग्सनी अज्युम केलं आम्ही मार्केटमध्ये येऊ तर लोक तर विकत घेणारच, कारण की कॉर्नफ्लेक्स कोणी विकत नाही. हा अझम्पशन होता, हा एक धारणा होती त्या लोकांची. ही धारणाचं काही प्रमाण नव्हतं त्यांच्याजवळ. म्हणूनच तुम्ही जे काही आपल्या मनात विचार केला आहे, सर्वात आधी हे कळणे की ही माझी धारणा आहे, दिस इज माय अझम्पशन, ये मेरा मानना है, माझ्या या धारणांना काही प्रमाण पाहिजे. आय नीड टू हॅव सम प्रूफ और सम व्हॅलिडेशन की दिस इज ऍक्च्युअली रिअल अँड इन द मार्केट ऍक्च्युअली दिस विल वर्क. तुम्ही एक चिकीचा प्रोडक्ट तयार केला, हेल्दी चिकी म्हणा, शुगर फ्री चिकी फॉर एक्झाम्पल. आता ह्याच्यात सर्वात मोठी गोष्ट आहे की लोकांना तुम्हाला आवडते, ह्याचा अर्थ हे नाही की इतर लोकांनाही आवडेल. इतर लोकांना नाही आवडली तर तुम्ही काय करणार, मग तुमचं नुकसान. इतर लोकांना आवडेल तर किती लोक आहे, ते मार्केट सायझेबल आहे का, ते सगळं येतं धारणा आणि प्रमाणीकरण. The assumptions and their validation. Let me take a small pause here and let's reflect. First आपण आयडिया, आपल्या मनात एक विचार आला, आयडिया. त्या आयडियाचा नेक्स्ट स्टेप असतो त्याच्यावरती पूर्ण स्वरूप निर्धारण, त्याचा ब्रेन स्टॉर्मिंग करणं, आयडियाला पूर्ण डिटेलमध्ये डिस्क्राईब करणं, हे मी करणार आहे. ते झाल्यानंतर त्या एक पॉइंट वरती रिसर्च. तुम्ही म्हणाला मी एज्युकेशनची एक कंपनी चालू करेन, ठीक, एज्युकेशनमध्ये काय कराल, तुम्ही डिसाईड केलं की मी सायन्सच्या सब्जेक्ट वरती हे घेणं, ठीक आहे, एवढं झालं. ही तर झालं आयडियाचं स्वरूप. आता त्याच्यावर तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे कोणते क्लासेस घेईल, ते क्लासेस कसे प्रेझेंट करणार, ते केमिस्ट्रीमध्ये तुम्ही कसे देणार, तुम्ही 2 तासाचे लेक्चर देणार की त्याच्यात तुम्ही काय म्हणतात 15 मिनिटाचे लेक्चर देणार, की तुम्ही कंटेंट फॉर्म मध्ये देणार, कसं देणार, त्याचा एक्झॅक्ट प्रेझेंटेशन फॉर्म काय राहील, त्याच्यात कंटेंट काय राहील, कोणता सिलेबस राहील, सीबीएसईचा सिलेबस राहील की आयसीएसईचा सिलेबस राहील. फुल डिटेलिंग ऑफ दी आयडिया इज म्हणजे विकास आणि विस्तार त्याचा पूर्ण, आणि अनुसंधान, त्याच्यावरती रिसर्च करणे. आयसीएसईच्या स्कूलच्या बाबत रिसर्च करणे, कसे त्यांचं हे असतं, मार्केट कसं आहे त्यांचा. आयसीएसईचे स्कूल तुम्हाला कळलं की फक्त मस्तच आयसीएसईचे स्कूल आहे, तर मी आयसीएसईचं कंटेंट डेव्हलप करायला पाहिजे का, हे तुम्हाला कसं कळेल, जर तुम्ही अनुसंधान केलं, रिसर्च केलं तरच कळेल, मार्केटमध्ये रिसर्च केलं तरच कळेल. अच्छा, आता तुम्ही डिसाईड केलं, ठीक आहे, केमिस्ट्रीमध्ये आम्ही आयसीएसईच करणार, आम्हाला छोटासाच धंदा हवा आहे, ठीक आहे, चालेल. आता केमिस्ट्रीच्या सब्जेक्टमध्ये कंटेंट म्हणजे जर जनरलायझेशनची गोष्ट केली, या मग इलेक्ट्रोप्लेटिंगची गोष्ट केली, कोणत्याही केमिस्ट्रीचा एक टॉपिक घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कंटेंट काय राहील, काय राहील, कारण की कोणी बाहेरचा येऊन शिकवेल, तुम्ही बोलवाल,
पण जर त्यांनी चूक शिकवलं तर नाव कोणाचं खराब होणार आहे? तुमचं खराब होणार आहे. म्हणून ह्याच्यावरती तुम्हाला रिसर्च पाहिजे की तो जो तो घेतोय तो चांगला शिकवेल का, तो काय शिकवेल ते आपल्या ज्या NCERT वगैरे जे पण सिलेबस सेट करतं त्यांच्या हिशोबाने आहे का, ते करेक्ट आहे का, त्या कंटेंटवरती क्वालिटी. चहाचा धंदा करत असाल तर जिथं तुम्ही दूध घ्याल तिथे जाऊन तुम्हाला बघावं लागेल दूधची क्वालिटी काय आहे. कारण की हे 1-2 कप चहाची गोष्ट तर तुम्ही करत नाहीये. तुम्ही तर लाखोच्या तादात तर सुरुवातीला कमीत कमी हजारोच्या तादात चहा बनवाले. दूध खराब झालं तर कोणाचं नुकसान? लोकांचं पोट खराब होईल ते तुम्हाला त्रास, लोकांना त्रास, सरकारला त्रास, हे सगळं होईल. तर म्हणून तुम्हाला तिथे जाऊन रॉ मटेरियल रिसर्च करावं लागेल. चहाच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांवरती रिसर्च करावं लागेल की काय काय रॉ मटेरियल यूज करू शकतो, त्याचं चहाची सोर्सिंग, त्याची प्राइसिंग, तुमच्या प्राइसिंगमध्ये ते बसतंय की नाही, हे सगळं रिसर्चमध्ये येतं. मार्केट्समधचं कुठे विकाल ते पण येतं, कोण विकत घेईल, विकणं कसं होईल, तो विकत घेईल कसा, तो तुमचं प्लॅन करून येईल की नाही मला आज ह्याच्याकडेच चहा घ्यायचा आहे. असं तर होत नाही चहामध्ये. पण बायजूसमध्ये हसं होतो, मला बायजूसच घ्यायचं आहे, तर तो त्याची परचेसिंगची प्रोसेस काय राहील? इज इट अन इन्स्टंट परचेज, इज इट अन इंट्युटिव्ह परचेज, इज इट अ प्लॅन परचेज? कस्टमर येऊन दुकानात डिसिजन कसा घेतो इथपर्यंत तुमची स्टडी असली पाहिजे. ऐकायला हे थोडं विस्तारित वाटतं पण ऍक्च्युली असं नसतं. छोट्या धंद्यामध्ये ह्याला करायला तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार. हो, जर करोनाच्या धंद्याच्या गोष्टी केल्या तर ह्याला खूप वेळ लागतो. रिलायन्स जिओनी बरोबर 2 ते 2.5 वर्ष रिसर्च मारला आहे. माझ्या समोरची गोष्ट आहे, ते 1 वर्ष मार्केटमध्ये रिसर्च करत होते. नुसतं हे कळालं की कोणत्या दुकानामध्ये विकलं जाईल, कोणत्या रेटमध्ये विकलं जाईल, माझे खरीदारी कोण करणार आहे, माझ्या लोकांमध्ये काय कमी आहे ज्याचं मी ट्रेनिंग करावं. मग त्यांनी ट्रेनिंग मॅनेजर्स हायर करून आपल्या स्टाफची ट्रेनिंग करवली. हे पूर्ण अनुसंधानमध्ये येतं, पूर्ण मार्केटच्या आयडिएशनच्या रिसर्चमध्ये पार्टमध्ये येतं. नेक्स्ट आपण येतो धारणा आणि प्रमाणीकरण. आता इथे मी अनुसंधानला वरती ठेवलंय आणि धारणाला खालती ठेवलंय. ऍक्च्युअली स्पीकिंग खरोखर बघितलं तर 60-70% ऑफ द टाइम आधी आपण धारणा आयडेंटिफाय करतो आयडियामध्ये, मग त्याच्यावरती रिसर्च करतो. हे 2 स्टेप्स ऍक्च्युअली बरोबर चालतात. त्याचं कारण तुमच्या रिसर्चमध्ये कळलं की माझी ही मार्केटची धारणा चूक होती, पुण्यामध्ये तर हे विकलं नाही जाणार, ठीक आहे, तर मला दुसरे मार्केट, तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं की हे इंटिरियर मार्केट्समध्ये चांगला मार्केट आहे. तुम्ही तर आता आयडियाचा विस्तारच्या स्टेजमध्ये, पण साईड बाय साईड तुम्हाला ही धारणा चेक करावी लागेल पुढे अजून विकास करायला ते आयडियाचा. कारण की आतापर्यंत तुम्ही पुण्यावरती काम करत होता. मी पुण्यामध्ये कोथरूडमध्ये 5 दुकानं टाकीन, धारीमध्ये 8 दुकानं टाकीन, डेक्कनमध्ये टाकीन, कारण की तिथे माझ्या प्रोडक्ट्स करता विक्री नाही होत. हे तुम्ही ह्यावरती आता तुम्हाला कळलं की इथे माझा एवढं मार्केट नाही मिळणार, मला मार्केट बदलावं लागेल. मार्केटचा बदला आहे तर पुन्हा तुम्हाला तिथली ही धारणा चेक करावी लागेल. तो जो म्हणतोय 3 लोकांनी तुम्हाला सांगितलं की अहमदनगर आणि औरंगाबादमध्ये ह्याचा चांगला मार्केट आहे, तुम्ही ह्याचा काय पण घ्याल, त्यांच्या म्हणण्यावरती जाल. कोणी पण सांगितलं धंद्यावरती प्रमाण मार्केटमधनच काढावा लागतो. त्याच्याकरता तिथे जाऊन खर्च करणं गरजेचं नाही. तर डिपेंड करतं स्पेसिफिक बिझनेस आयडियावरती. नुसता फोनवरती किंवा इंटरनेटवरती प्रमाण शोधता येतात काही काही प्रोडक्ट्सचे, आणि काही काही आयडियाज करता तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन बघावी लागेल की तिथे ऍक्च्युअली खरी गोष्ट आहे का. तर हे जे 2 स्टेप्स आहे, अनुसंधान, विकास आणि विस्तार, आणि धारणा आणि प्रमाणीकरण, हे 2 बरोबर चालणारी गोष्ट आहे. हे सगळं झालं की एंटरप्रेन्योरचा नेक्स्ट स्टेज आहे. आता तुम्ही आयडिया सोबत तयार आहे, तुमचा इन्व्हेस्टमेंट तयार आहे, स्वतःच्या पैशाचा इन्व्हेस्टमेंट तयार आहे, तर मग तिथनं सुरू होतं आयडियाचे नियोजन, त्याचं प्लॅनिंग. स्पेसिफिकली प्लॅन करणं, कोण मटेरियल प्रोड्यूस करेल, जर सर्व्हिस असेल तर मी ही सर्व्हिस कोणाच्या थ्रू देईन, कोण माझी जाऊन सर्व्हिस देईल, तो माणूस कसा आहे, तो माणूस कुठनं आणीन मी, त्याच्याकरता पैसा कुठनं आणीन, तर मला बँकेशी संपर्क करावा लागेल, मग मला इन्व्हेस्टमेंट हाऊसेसशी संपर्क करावा लागेल. हा पूर्ण टॉपिक आहे एंटरप्रेन्योरशिपचा. आयडियाचं कम्प्लीट डिटेलिंग, त्याचं डेव्हलपमेंट, रिसर्च आणि अझम्पशन व्हॅलिडेशन.
ह्या 4 स्टेप्स जास्त करून पेपरवरतीच होतात, 70% पेपरवरती होतात. जसं जसं तुम्ही प्रमाणीकरणकडे वाढाल, व्हॅलिडेशनकडे वाढाल, यू स्टार्ट गोइंग इन टू द मार्केट. And from there you start the planning part and ending with a resource list. हा एक पॉइंट आहे, 2 पॉइंट मी आधी एक सांगितलं, प्रमाणीकरण, व्हॅलिडेशन ऑफ युअर अझम्पशन्स, जे खूप कमी लोक करतात, आणि दुसरं जे खूप कमी लोक करतात, आणि हे मोठ्या कंपनीजमध्ये सांगतोय मी, म्हणजे आयडिया सारख्या मोठ्या कंपनीमध्ये आणि किती मोठ्या कंपनीमध्ये लिहून घ्या, मॅनेजरची ही चूक होते. लागणाऱ्या साधनांची यादी, तुम्हाला काय रिसोर्सेस लागणार आहे. आम्हालाही जेव्हा आम्ही एवढा एक्सपिरियन्स नव्हतो, बॉस फोन करायचा तर आम्ही म्हणजे अज्युम करून सांगायचो, ठीक आहे, ताबडतोब आपल्या डोक्यात जे येतं ते सांगायचो, आमच्याकडे लिहिलेलं नसायचं. दिस इज अ बेसिक स्किल. तुम्हाला बिझनेसमध्ये काय काय रिसोर्स लागणार आहे त्याची एक कम्प्लीट लिस्ट, एक यादी पाहिजे, आणि त्या यादीला 2-3दा बघा. पहिल्यांदा तुमची कधी कम्प्लीट यादी नाही म्हणणार, काही ना काही सुटेलच. अजून काही नाही तर ऑफिसमध्ये लावायला टाचणी सुटेल, पण काही ना काही सुटेल. तिथपर्यंत डिटेलिंग असली पाहिजे तुमची. कारण की जर तुमचं लक्ष इतक्या डिटेलवरती आहे तर ते सुटलं तरी चालेल, पण मुख्य बिंदू तुमचे कधी पण नाही सुचणार, वरचं वर काम कधी नाही करणार. तर हा पूर्ण मुद्दा असतो एंटरप्रेन्योरशिपचा. एंटरप्रेन्योर, आता प्रश्न हा येतो, मी एंटरप्रेन्योर बनू की नको. पण एंटरप्रेन्योर कोण असतो, तो आहे, करतो काय. एंटरप्रेन्योर म्हणजे आप कार्यकुशलता, योग्यता, क्षमता करणे. व्हॉट यू आर केपेबल ऑफ डुईंग, व्हॉट आर युअर इंटरनल केपेबिलिटीज, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. फॉर एन इंडिव्हिज्युअल ॲट एन इंडिव्हिज्युअल लेवल, फॉर अ टीम ॲट अ टीम लेवल. आता इथे मी एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस केली एंटरप्रेन्योरशिपमध्ये, टीम. You are a set of 3 people in the market who are doing something new, right? So what are your collective strengths? The business ube karta hai, somebody will be strong at technology, for example. The second person may be good at the investment aspect and the business planning aspect. And the third person is also strong at technology. What has happened? 3 लोक आहे, तुम्ही, तुमची काय क्षमता आहे. टेक्नॉलॉजीमध्ये 2 लोक आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये 2 लोक, एक माणूस आहे जो बँकिंग साईडचा आहे. तुमच्याकडे मार्केटिंगचा आणि लीगल रेग्युलेशन वगैरेचा तुमच्याकडे क्षमता नाही. म्हणजे तुम्हाला कळेल की पुढे जाऊन मला ही मदत लागेल, पण हे तुम्हाला तोपर्यंत नाही करणार जेव्हा जवळपर्यंत तुम्ही स्वतःचं आकलन नाही करणार, माझी क्षमता काय आहे. आणि ह्याचं डिटेलिंग असलं पाहिजे. तुम्ही पुण्यात राहता, धंदा तुम्ही करणार मुंबई मार्केटचं तुम्हाला काहीच नॉलेज नाही, तर तुमच्याकडे मग 2 वाट पुढे राहतात, की मला मुंबई मार्केटचं नाही माहिती आहे, तर मुंबई जवळ आहे, मी मुंबईला 4-5 जाऊन त्याचं मार्केट बघतो किंवा मग कोणाला हायर करतो. पण त्याच्या आधी तुम्हाला हे एक्सेप्ट करायला पाहिजे की मला ही गोष्ट माहीत नाही. म्हणूनच मी सर्वात वरती सर्वोपरी ह्या पॉईंट ठेवतो एंटरप्रेन्योरशिपमध्ये, understanding your own strengths and weaknesses and your own abilities. After that, what sets an entrepreneur apart? नॉर्मल माणसापासून एंटरप्रेन्योर कुठे वेगळा असतो, कारण की क्षमता दर माणसामध्ये असते. असा या जगात कोणीच माणूस नाही ज्याच्यामध्ये क्षमता नाही, केपेबिलिटी नाही, पण त्याचा व्यावहारिक दृष्टीने उपयोग जो करतो तो असतो एंटरप्रेन्योर. जो आपल्या कार्यकुशलताचा आणि आपल्या दृष्टीचा बरोबर उपयोग करतो आणि त्या आपल्या विचारांना साकार करण्याची ज्याचा क्षमता आहे तो आहे एंटरप्रेन्योर. अ पर्सन हू हॅज बोथ द अबिलिटी अँड द आयडिएशन aspect and who has the capability to implement that. These 2 points come together to make an entrepreneur. हा प्रश्न आता कोणा लोकांना समोर येईल की म्हणजे जन्मजात असतो, नाही. कारण की कार्यक्षमता, योग्यता, क्षमता डेव्हलप केली जाऊ शकते, दृष्टी सुद्धा डेव्हलप केली जाऊ शकते, पण ते एक विषय आहे, तर त्याच्यावरती आपण आत्ता नाही फोकस करणार. मी क्लोज करतोय ह्या डेफिनेशन मधनं. एंटरप्रेन्योर म्हणजे कोण, सोप्या भाषेत सांगितले तर एंटरप्रेन्योर म्हणजे उद्योजक.
असा व्यक्ती ज्याला स्वतःच काही व्यवसाय चालू करायची इच्छा असते, इच्छा बरोबर अशा माणसामध्ये काही एक विजन अर्थात दृष्टी असते, एक व्यवसायाचा विचार. पण एवढेच पुरे नव्हे, आपल्याला ह्या दृष्टीला कारगर करायला पुष्कळ मुद्दे आणि बिंदू लक्षात ठेवाव्या लागतात. ह्यालाच, या सगळ्या मुद्द्यांना सरून एंटरप्रेन्योरशिप असे म्हणतात. हे मी फार सिम्प्लिफाईड टर्म्स मध्ये सांगितलंय, डिक्शनरी या मॅनेजरियल डेफिनेशन नाही घेतली आहे, ती व्यावहारिक डेफिनेशन तुम्हाला सांगितली आहे. माझ्याकडे 4 मिनिटं उरली आहेत. आतापर्यंत जे मी सांगितलं त्यावरती काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मी एजेंडाचा पेज समोर उघडा ठेवतो, म्हणजे कोणाला जर कळायचं असेल एंटरप्रेन्योरशिप मध्ये काय काय येतं तुम्ही हा बिंदू नोट करू शकता, मला काही त्रास नाही. तर आतापर्यंत कोणी आला नाहीये, पण आपण प्रीमियर करताना कोणी बघितला तर विचारू शकता क्वेश्चन. अच्छा, मला मी विचारतो तुम्हाला प्रश्न की आता सपोज मी बिझनेस चालू केला तर माझ्याकडे वर्किंग कॅपिटलसाठी पैसे कुठून आणायचे, मला कुठून म्हणजे कसं मी काय? दॅट डिपेंड्स अपॉन द बिझनेस. बँक मधनं लोन घेऊ शकता तुम्ही, आपला स्वतःचा फंड यूज करू शकता तुम्ही, क्राऊड फंडिंग करू शकता तुम्ही, आपल्या मित्रांकडनं रिलेटिव्हकडनं घेऊ शकता तुम्ही, सीड कॅपिटल घेऊ शकता सुरू करायला. पुष्कळ सोर्स असतात, सरकारची वेरियस योजना चालतात, त्याच्यामध्ये तुमचं कव्हरेज असेल तर तुम्हाला तिथनं जसं मुद्रा फॉर एक्झाम्पल 5 लाख पासून मुद्रा लोन मिळतो. तर असे पुष्कळ अव्हेन्यूज आहेत, ते तुमच्या बिझनेस आयडियावरती डिपेंड करतात, काय बिझनेस आयडिया आहे त्यावरती डिपेंड करतात. आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी काय करायला लागेल, म्हणजे स्किल डेव्हलपमेंटसाठी सर्वात आधी यू शुड बी एबल टू अनालाइज युअरसेल्फ अँड नो व्हॉट यू डोंट नो. Without this first step, skill development is not possible. As an example, I have studied economics and I have studied balance sheet, but that's a long time ago. माझ्यामध्ये ही धारणा होती की मला समजमध्ये येते बॅलन्स शीट, का? कारण की मी MBA मध्ये केलेलं. आता MBA करून किती वर्ष झाली मला साहेब, ते मला आता लक्षात राहणार आहे का? तर एका क्लायंट बरोबर बसताना, तो क्लायंट माझा मित्र होता म्हणून आम्ही सावरून घेतली गोष्ट, पण मला तिथे लक्षात आलं की ही माझ्यामध्ये स्ट्रेंथ नाही. माझा मित्र म्हणाला, विशाल ह्याच्याकरता आपण तिसऱ्या माणसाला बोलू, कारण की दिस इज नॉट युअर स्ट्रेंथ. तर त्यानंतर आय डेव्हलप दॅट स्ट्रेंथ. आय वेंट बॅक टू माय कोर्सेस अँड डेव्हलप दॅट स्ट्रेंथ. सो द फर्स्ट थिंग दॅट इज टू कम इज टू recognize you have a weakness. After that, if you want to develop skills, there are various avenues. You can go online and learn classes, you can join classes, you can do reading. How to develop your skills, you can look for a mentor. It depends की तुम्ही तुमचा सायकोलॉजिकल मेकअप काय, तुम्ही कशा प्रकारचे माणसं आहात. मला रिडिंग होऊन स्किल डेव्हलपमेंट होऊन जातं आणि मेंटरिंग, मी कोणा सिनियरशी बसून बोलतो, या दोनशी कॉम्बिनेशन करून मला शिकून घेतो. कोणाकोणाला ते नाही जमणार, कोणाकोणाला ऍक्च्युली एक रिडिंग मटेरियल पाहिजे, एक क्लासरूम सेटअप पाहिजे. दॅट इज द लर्निंग स्टाईल. ह्याला आपण ट्रेनिंग मध्ये लर्निंग स्टाईल्स म्हणतो. देर आर व्हेरियस स्टाईल्स ऑफ लर्निंग. इट डिपेंड्स अपॉन यू. देर आर व्हेरियस वेज यू कॅन डेव्हलप दोज स्किल सेट्स. आणि जर शेवटचा प्रश्न, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला कोणाला धंदा स्टार्ट करायचा असेल तर कुठल्या धंद्यामध्ये जायचं? कारण आपण जिकडे तिकडे बघितलं तर सगळ्या धंद्यामध्ये आपला दिसतो, तो पैसा कमवतो, हा पैसा कमवतो, तर आपण कुठल्या धंद्यामध्ये कसं डिसाईड करायचं की आपण तो धंदा करायचा आहे आपल्याला? त्याच्याकरता मी तुम्हाला एकच सजेशन देतो, आपली स्ट्रेंथ आणि आपली दृष्टी. नेव्हर डू एनिथिंग इन विच यू डू नॉट हॅव अ स्ट्रेंथ. दृष्टी तुम्हाला काही आली की इथे तुम्हाला चांगला आयडिया आहे, तर तिथे आधी स्ट्रेंथ डेव्हलप करा. इट डिपेंड्स अपॉन दीज टू. आयदर इट विल कम फ्रॉम युअर स्ट्रेंथ और इट विल कम फ्रॉम युअर विजन, द बिझनेस आयडिया. आय डू नॉट थिंक देर इज अ थर्ड वे. तुम्ही मार्केटमध्ये फिरता फिरता वाचता वाचता तुम्हाला एक आयडिया आला, तर तुम्ही हे अनालाइज कराले, मला हा आयडिया आला, हा कारगर आहे की मी, मग स्वतःचं आकलन कराले की करू शकतो की मी तिथनं वाढू शकतो. यावर तुमची स्वतःची स्ट्रेंथ आहे. ते तुम्हाला बसता बसता कळलं, अरे यार हे तर अजून कोणीच नाही करत, हा तर माझा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे. दुकानावर उभ्या उभ्या तुम्हाला दिसतं, हा दुकानदार हा बिझनेस जसा करतो, हा प्रोडक्ट जो मालमध्ये मिळतोय त्याच्याहून चांगलं तर मला करता येतं, हा मी कशाला नाही करू, ह्याच्याहून चांगला तरीका आहे. मी आपल्या कंपनी करता ते बनवून दिलं होतं, तर मी त्याच्याच वरती रिसर्च करून मीच करतो स्वतः. मी स्वतःच हा एक नवीन टाईपचा प्रोडक्ट काढतो, मायक्रोमॅक्स. तो आधी दुसऱ्या कंपनीमध्ये काम करायचे, तर मी स्वतःची कंपनी केली. ते त्यांच्या स्ट्रेंथ होते, ते टेलिकॉम हँडसेट्समध्ये होते, त्यांच्या स्ट्रेंथ होते, ते डिस्ट्रीब्युटर होते. त्यांना कळलं, यार हे जे कंपनीचे हँडसेट जे मी विकतोय ते तर मी पण करू शकतो. तर मी स्वतःचा धंदा चालू केला. तर स्ट्रेंथ या विषय, और स्ट्रेंथ और विजन दोनों अगर जुड़ गए तो फिर देन यू गो टू द टॉप.
सिंपल ॲज दॅट. अच्छा. थँक्यू श्री विशाल काले साहेब. आणि तुमचा इन्साइट ऐकला येतं, चांगला होता इन्साइट्स. आणि लोकांना पण मला म्हणजे वाटतं की त्यांना पण आवडेल. आणि काय प्रश्न त्यांचा असेल तर ते YouTube, LinkedIn आणि फेसबुकमध्ये ते टाकू शकतात आणि नक्कीच. ते तुम्हाला मिळणार. ते त्यांचं जे ठीक पण काय पण चालेल, चालेल. क्वेश्चन असेल तर. मी चालेल, आता चालेल. तुमचा धन्यवाद करतो आणि मी आता शो एंड करतो आता इकडे. आणि आपण पुढे मिळेल. काय असेल तर आपण बघूया कसं आपण ठीक करू आहे, शकतो. ठीक सर. ओके. ओके. चालेल. बाय.